तर मित्रांनो, मी सर्वोदय ॲग्रोटेक प्रतिनिधी सचिन कानवडे. तर आपण आलेलो आहोत प्रगतशील शेतकरी ओझर या गावामध्ये. काय नाव आहे सर आपलं? विलास विलास भाऊसाहेब शेजूळ ओझर, गाव ओझर, तालुका संगनमेर, जिल्हा जिल्हा अहमदनगर. जिल्हा अहमदनगर. बरं, आपण सध्या आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये उभं आहे सर. हा. तर किती एकर ऊस आहे आपला? आपला 20 एकर आहे. 20 एकर ऊस आहे. किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे हा आपला? जो 5 ते 6 महिन्याचा. 5 ते 6 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. बरं, हा ज्यावेळेस तुम्ही ऊस लावला किंवा मग याचं खताचं व्यवस्थापन केलं, हे कशा पद्धतीने केलं हे आमच्या शेतकरी मित्रांना एकदा सांगा बरं. थोडं मोठ्या आवाजात बोला, एकदम मनमोकळेपणाने बोला. आपण हे ग्रेन शाईन घेतलंय मोठ्या खांडणीला. किती बॅग वापरलं एकरी? आपण तिन्ही आपल्याला एकरी तशा 10 बॅग वापरायला लावल्या, पण आपण 5च वापरले. एकरी 5 बॅग वापरलं. आता आपला किती एकर ऊस आहे सगळा? 20 एकर आहे. मग 20 एकर ऊसाला किती बॅग गेला तुमच्या? जवळजवळ 200 बॅगच्या पुढे गेले. मग वर्षभर तुम्हाला वर्षभर 200 बॅग लागतात. वर्षभर 200 बॅग लागतात तुम्हाला. बरं, आज ऊसाच्या बाबतीत सांगायचं झालं तर काय सांगशाल बा तुम्ही? आज तुमचा ऊसाची आजची आपली क्वालिटी एकदम चांगली आहे. ऊसाचे पानांची साईज वगैरे जवळजवळ कडक आहे एकदम. पानाची साईज झाली, पानाची रुंदी झाली रुंदी आणि एकदम कडक आणि काटक पान आहे काटक पान. आणि एकदम हिरवागार असा ऊस आहे. आणि याच्यामध्ये काय होतं तुमचं आंतरपीक ऊसामध्ये? कांदे होते. किती कांदे निघले तुमचे टोटल? कांदे भरपूर निघाले, म्हणजे त्याच्यात जवळजवळ 5 एकर कांदे होते आपले. कांद्याच्या बाबतीत काय सांगशाल भाऊ? कसं काय त्याची साईज, क्वालिटी? कांद्याची साईज वगैरे चांगली, 500-600 ग्रामचा एक कांदा निघालेला आहे त्याचा. आणि अजून आपण बघितलं तुमच्या चाळीमध्ये कांदा आहे भाऊ, आहे अजून. म्हणजे या ऊसामध्ये लावलेला कांदा तुम्ही अजून चांगला आहे. टिकलेला आहे. हा, त्याची साईज, क्वालिटी, एकदम व्यवस्थित. कलर कलर बिलर एकदम व्यवस्थित. म्हणजे तुमचा ऊसाला आणि कांद्याला सोबतच डोस गेलेले डोस, आहे आपले एकदाच ग्रीन डोस शाईनचे. गेले. आता बाकीचे शेतकरी समजा तुमचा व्हिडिओ बघणारे, हम्म. यांना काय सांगशाल तुम्ही ग्रीन शाईन खताबद्दल भाऊ? ग्रीन शाईन खत हे एकदम चांगल्या प्रतीचं आहे आणि ते वापरलंच पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांना, या मताच आहे. ट्रायल बेस एक बॅग तरी वापरली हा. पाहिजे. आपण कुठून आणलं होतं ग्रीन शाईन खत? आशू खुर्दवरून मुकेश कृषी सेवा केंद्र. मुकेश कृषी सेवा केंद्र आश्वी यांच्याकडून तुम्ही ग्रीन शाईन खरेदी केलेलं आहे बुवा. त्यांनी तुम्हाला बळजबरीने दिलं का तुम्हीच आणलं त्यांच्याकडून? नाही नाही, त्यांनी ते आपणच आणलेले त्यांच्या. आपण दुसऱ्या शेतकऱ्यांचं बघितले प्लॉट आणि नंतर आपणच वापरले. म्हणजे तुम्ही बाकी शेतकऱ्यांचे प्लॉट बघितले, ते खताचे रिझल्ट ऐकले आणि मग आपण घेतलं मग त्यांच्याकडून. तुम्ही स्वतः ग्रीन शाईन आणि गावात पण दुसऱ्या शेतकऱ्यांना पण आपण घ्यायला लावले ते. बर बर. एकंदरीत तुम्ही ग्रीन शाईन वापरून समाधानी आहेत का भाऊ? समाधानी. बाकी शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही नाही, हे घेतलंच पाहिजे. ग्रीन साईन वापरले त्याच्यापासून फायदे भरपूर आपल्याला. आणि रासायनिक खर्च तुमचा कमी कमी होतो, होतो. तुमचा जमिनीचा पोत वाढतो. आज तुमचा ऊसाची क्वालिटी जर बघितली, आता किती कांडी ऊस गेला असेल तुमचा आज? ऊस तरी जवळजवळ तो 12-13 कांड्याच्या आसपास 12-13 कांडी ऊस गेला आणि टोटली ऊस तुमचा एकदम हिरवेगार. इकडे वर पण ऊस आहे तुमचा, इकडे पण ऊस आहे. म्हणजे सगळा हा ऊस हे क्षेत्र सगळं 20 एकरचा प्लॉट तुमचा असा समोरच आहे. आणि सगळे प्लॉट असे एक्सलंट प्लॉट आहे तुमचे. एकसारखे एकाच वेळेस लागण झालेली. हा, एकाच वेळेस लागण झालेली. चालेल, धन्यवाद. तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा आमच्या शेतकरी. 9307 145035. चालेल, धन्यवाद. इथून पुढे वापरा कंटिन्यू. तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.